महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या 5 जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे आणि यामध्ये भाजप सर्वाधिक 3 जागा लढवणार आहे। भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून आज विधान परिषदेसाठी 3 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे। संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर झाली। विधान परिषद पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या वाट्याला 3 जागा आलेल्या आहेत। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रत्येकी 1 जागा लढवणार आहे। उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे। भाजपच्या विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत। यामध्ये संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांची नावे आहेत। तर भाजपच्या वाट्याला या 3 जागा निश्चित आलेल्या आहेत आणि या 3 उमेदवारांची नावे आता भाजपकडून जाहीर करण्यात आली आहे। संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। भाजप उमेदवारांना वर्षभरच आमदारकी मिळेल असं बोललं जात आहे। विधान परिषदेची 5 जागांसाठीची निवडणूक पोटनिवडणूक होतीये। भाजपच्या वाट्याच्या रिक्त झालेल्या जागांची मुदत ही मे 2026 पर्यंत आहे, म्हणजे हा 1 वर्षाचा कालावधी त्यांना मिळू शकतो। दादाराव केचे, संदीप जोशी, संजय केनेकर यांना मे 2026 पर्यंत आमदारकी मिळू शकते। शिवसेना उमेदवाराला 2028 पर्यंत विधान परिषदेवरती राहता येणार आहे, तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 2030 पर्यंत विधानसभेवरती राहता येईल। 5 पेक्षा जास्त उमेदवार असल्यास 27 मार्चला विधान परिषदेची पोटनिवडणूक होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।